नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिटायरमेंटनंतर आपल्याला मिळणाऱ्या पेन्शन स्कीमबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. आजचा जर आपण विचार केला आजच्या परिस्थितीचा, तर आपल्या हल्लीच्या काळात 2005 नंतर जी OPS म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम आहे, जुनी पेन्शन योजना, ती बंद झालेली आहे आणि आता त्याच्या जागेवर सुधारित NPS अशी एक ऑप्शन आपल्याला पेन्शन स्कीम म्हणून देण्यात आलेला आहे. आता या पेन्शन स्कीमचा लाभ बरेचसे कर्मचारी सध्या घेताना आपल्याला दिसत आहेत. यातच आता आपल्याला एक अजून UPS म्हणून एक पेन्शन स्कीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर OPS, NPS आणि UPS या 3 प्रकारच्या पेन्शन स्कीम आहेत, ज्याच्यामधली OPS ही पेन्शन स्कीम म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम आता बंद झालेली आहे आणि ती चालू करण्यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पण सुरू आहे. परंतु 2005 नंतर बंद केलेली ही पेन्शन स्कीम पुन्हा जशीच्या तशी सुरू करावी या मागणीला सरकारकडून काही दाद मिळत नाही. तर सरकारने आपल्याला कर्मचाऱ्यांसाठी आता NPS आणि UPS असे 2 ऑप्शन आपल्यासमोर ठेवलेले आहेत. मग कोणता ऑप्शन आपल्यासाठी योग्य राहील? तुमची सर्व्हिस किती अजून शिल्लक आहे आणि त्यावरून तुमच्या आताच्या वयावरून तुमच्या सर्व्हिसचा विचार करता कोणती पेन्शन स्कीम तुमच्यासाठी भविष्याचा एक चांगला पर्याय ठरू शकते, या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर आपण असेच मार्गदर्शक आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ देत असतो. या सर्व व्हिडिओसाठी आपल्याला जर ही व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचावी, त्यासाठी हे सर्व व्हिडिओ आणि ही माहिती इतरांपर्यंत देखील पोहोचली तर या माहितीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळेच या व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक पत्र आहे आपल्याकडे, ते पत्राच्या अनुषंगाने आपण माहिती घेऊया. महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या 3 निवृत्तीवेतन योजनांचे म्हणजेच सुधारित NPS, UPS आणि सध्याची NPS यांचे विश्लेषण पाहता प्रत्येक योजनेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. तुमच्या वयोगटानुसार आणि सेवा कालावधीनुसार कोणता पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते याचे विस्तृत मार्गदर्शन खालीलप्रमाणे आहे. चला तर मग आपण एक चार्ट बघूया, ज्याच्यातून आपल्याला या 3 योजना कोणत्या पद्धतीने आपल्याला फायदेशीर ठरू शकतील त्याची माहिती देतात. तर 3 निवृत्तीवेतन योजनांची संक्षिप्त तुलना आपण करूया. आता सुधारित NPS ही जी योजना आहे, हिचा निवृत्तीवेतन प्रकारात जर आपण बघितलं तर निश्चित लाभ आहे 50% आणि DA. म्हणजेच काय, तर या योजनेत आपल्याला शेवटी आपल्या सर्व्हिसनंतर सेवापूर्ती जेव्हा आपली होते त्याच्यानंतर 50% आपल्याला शेवटच्या जे आपलं पगार असेल त्याच्या 50% आपल्याला पेन्शन मिळणार आहे. आणि जर आपण UPSचा विचार केला तर संकरित निश्चित लाभ अंशदान, तर याच्यामध्ये पण आपल्याला निश्चित लाभ त्यांनी दिलेला आहे. आणि सध्याची जी NPS आहे, जे आपल्याला आता लागू आहे सध्या, त्याला बाजारावर आधारित असल्यामुळे तिला असं निश्चित असा लाभ मिळणं सध्या तरी काही दिसत नाही. त्यानंतर सुधारित NPSमध्ये आपल्याला सरकारी योगदान जे आहे ते 14% आहे. त्यानंतर UPSमध्ये जे आहे ते 18.5%, जे इथं 14% आहे ते 18.5% अधिक 8.5% एकत्रित निधी हे आपल्याला UPSमध्ये पाहायला मिळतं. आणि सध्याच्या NPSमध्ये पण 14% कटिंग, म्हणजे सरकारी योगदान 14% आहे आणि आपल्या पगारातील योगदान 10%, अशा 24%ची रक्कम आपल्याला NPSमध्ये सध्या जमा होताना दिसते. आता महागाई संरक्षण कसं आहे,
तर सुधारित NPS जे आहे त्याच्यामध्ये महागाई जशी वाढेल त्या पद्धतीने आपला DA देखील वाढेल, म्हणजे महागाई संरक्षण आहे. त्यानंतर एकात्मिक योजना म्हणजे UPS जर बघितली तर याच्यामध्ये पण महागाई संरक्षण आहे. फक्त ते AICPI IW आधारित आहे. आणि त्याच्यानंतर आता जी NPS आपण घेत आहोत तिच्यात महागाईचे संरक्षण नाही. जोखीम जर बघितली तर कमी आहे. सरकार नुकसान भरून काढते सुधारित NPSमध्ये. अत्यंत कमी आहे UPSमध्ये सर्वात सुरक्षित. आणि उच्च जोखीम आहे, कारण की ही योजना NPS जी आहे सध्याची ती बाजारावर अवलंबून आहे आणि ज्या पद्धतीने मार्केट रेट वाढतील त्या पद्धतीने आपला फायदा होईल, ज्या पद्धतीने मार्केट रेट डाऊन होतील त्या पद्धतीने आपल्याला नुकसान सहन करावं लागू शकतं. तर अशा पद्धतीने एक तुलनात्मक विश्लेषण आपल्याला या तिन्ही योजनांचं आपल्याला पाहायला मिळतं. विविध सेवा कालावधी व वयोगटांसाठी शिफारस जर आपण बघितलं तर तरुण कर्मचारी म्हणजे ज्यांचं वय 35पेक्षा कमी, सेवा 25 वर्षाहून अधिक शिल्लक असल्यास, ज्या कर्मचाऱ्यांकडे सेवेचा दीर्घकाळ शिल्लक आहे त्यांच्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत. सध्याची NPS जर आपण बघितली, जर तुम्हाला बाजारातील चढउतारांची भीती वाटत नसेल आणि दीर्घकाळात जास्त परतावा हवा असेल तर ही योजना निवडा. तुमच्याकडे बाजारातील घसरण सोसण्यासाठी पुरेसा वेळ आहे. तुम्ही UPS पण निवडू शकता, UPSची शिफारस करू शकता. जर तुम्हाला भविष्यात शाश्वत आणि सुरक्षित उत्पन्नाची खात्री हवी असेल तर UPS हा पर्याय उत्तम आहे, कारण यात सरकारचे योगदान 18.5% आहे, जे की सर्वाधिक आहे आणि त्यामुळे तुमचा निवृत्ती निधी अधिक वेगाने वाढू शकतो. यानंतर दुसरा पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे 35 ते 50 वयोगटात जे असतील म्हणजे मध्यमवयी कर्मचारी, सेवा 15 ते 25च्या दरम्यान शिल्लक असल्यास. या गटातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षा आणि वाढ यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. आता सुधारित NPSमध्ये काय, तर ही योजना तुमच्यासाठी अधिक आकर्षक ठरू शकते, कारण यात शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतनाची हमी आहे आणि बाजारातील वाढीचा फायदा मिळण्याची संधी आहे. UPSमध्ये जर बघितलं जर तुमची सेवा 25 वर्ष पूर्ण होणार असेल तर UPS निवडा. 25 वर्षाच्या सेवेनंतर तुम्हाला सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम महागाई भत्त्यासह DA मिळण्याची खात्री मिळते. निवृत्तीच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांनी काय करायचं, जे 50 वर्षापेक्षा जास्त आणि 10 ते 15 वर्ष सेवा शिल्लक असल्यास तुमच्यासाठी निश्चितता ही सर्वात महत्त्वाची बाब असावी. एकात्मिक निवृत्ती वेतन म्हणजे UPS हा तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर पर्याय आहे. यात निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न, कुटुंब निवृत्ती वेतन व महागाईपासून संरक्षण मिळते. किमान 10 वर्ष सेवा पूर्ण झाली असल्यास किमान 10,000 निवृत्ती वेतनाची हमी आहे. निवृत्तीवेळी एक रकमी लमसम रक्कम मिळण्याचे निश्चित सूत्र यात दिले आहे. आता या तिघी गोष्टींचा जर विचार केला वयाचा, तर कोणती आपल्याला सोयीस्कर राहील ही आपल्याला माहिती लक्षात येते. आता निवडीपूर्वी विचारात घेण्याचे महत्त्वाचे निकष काय आहेत ते आपण बघूया. सर्वात पहिला निकष आहे 25 वर्षांची अट. लक्षात ठेवा, UPS अंतर्गत 50% निवृत्ती वेतन मिळण्यासाठी 25 वर्षांच्या सेवेची अट आहे. जर तुमची सेवा यापेक्षा कमी असेल तर निवृत्ती वेतन प्रमाणची रेटा कमी होईल. अशा वेळी सुधारित NPSचा विचार करणे योग्य ठरेल, कारण तिचा संबंध थेट वेतनाशी आहे. त्यानंतर महागाई भत्ता म्हणजे पहिला जर पॉईंट आपण बघितला, जर तुम्ही आता सध्या कसं आहे, शिक्षकांच्या पवित्र पोर्टलमधून नियुक्त्या होतात आणि बरेचसे शिक्षक बांधव जे असतात ते वयाचे 35 नंतर म्हणजेच 35-36 नंतर किंवा काही शिक्षक बांधव तर 40 वर्षाच्या असताना नोकरीला लागतात आणि 25 वर्ष त्यांना सर्व्हिस मिळणं शक्य नसते. त्यामुळे 25 वर्षाची अट जी आहे UPSमध्ये, त्यामुळे आपल्याला UPS हा पर्याय योग्य नाही, तर सुधारित NPS हा पर्याय योग्य ठरू शकतो, ज्याच्यामध्ये निवृत्तीची हमी आहे आणि जिचा संबंध थेट वेतनाशी आहे. महागाई भत्ता जर विचार केला तर UPS आणि NPS सुधारित NPS दोन्ही महागाई संरक्षणाची तरतूद आहे, जे भविष्यात वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सुधारित NPS पर्याय निवडणे किंवा UPS जर 25 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस तुम्हाला मिळत असेल तर हे महत्त्वाचे आहे.
सरकारी योगदान जर आपण बघितलं तर UPSमध्ये सरकारचे योगदान 18.5% असते प्लस 8.5% इतर योजनांच्या 14%च्या तुलनात लक्षणीय जास्त आहे, जे या योजनेला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवते. एकदाच निवड. UPS आणि सुधारित NPSमध्ये पर्यायाची निवड केल्यास ती अंतिम असेल ती पुन्हा बदलता येणार नाही. महत्त्वाची टीप. हा निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या आर्थिक सुरक्षिततेवर परिणाम करणारा आहे. कागदपत्रांच्या आधारे UPS ही बहुतांश कर्मचाऱ्यांकडे, विशेषतः ज्यांना सुरक्षितता हवी आहे, त्यांच्यासाठी सर्वात संतुलित व फायदेशीर योजना दिसते. तर अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला सांगते की ह्या ज्या योजना आहेत, आता OPS म्हणजे जुनी पेन्शन योजनेला तर काही कोणत्याही प्रकारे आपण कमी लेखू शकत नाही, कारण की ती योजना तर बेस्ट आहे आणि तीच लागू करायला हवी. परंतु दिलेले ऑप्शन जे आहेत त्यांचा विचार करणे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आता जर 25 वर्षापेक्षा कमी शिल्लक असेल सर्व्हिस, किंवा तुमची 25 वर्षच सर्व्हिस होत असेल, तरच तुम्ही UPS हा पर्याय निवडू शकता. नाही तर तुम्हाला NPS किंवा सुधारित NPS हे 2 पर्याय निश्चितपणे उपलब्ध आहेत. जे की हे सध्याची NPS जर बघितली तर ही पूर्णपणे बाजारावर आधारित आहे, मार्केटच्या अपडाऊनवर आधारित आहे. त्यामुळे सुधारित NPS हा पर्याय सध्याच्या NPSपेक्षा योग्य ठरू शकतो, ज्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या सिमिलर आहे. तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या उपयोगाची माहिती मिळाली असेल आणि एक निवृत्तीचा विचार करताना कोणती स्कीम आपल्याला आतापासून फायदेशीर ठरेल याची एक खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या या पत्रातून मिळाली असेल. तर मित्रांनो, या निवृत्ती वेतनाच्या या तिन्ही पर्यायांवर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? कोणता पर्याय सर्व कर्मचाऱ्यांसाठी योग्य असू शकतो? नक्की कमेंट करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका नव्या माहितीसह. धन्यवाद.